सो गुड मॉर्निंग मित्रांनो, इथे आपण पाहूया की सेल थेरी कोणी दिली होती? सेल थेरी दोन सायंटिस्टने दिली होती. एक होता मॅथियस स्लेडन आणि अजून एक होता थिओडेर शॅन. तर मित्रांनो, आपण पाहूया की हे दोन्ही सायंटिस्ट कुठून होते. तर मॅथियस वॉज दी जर्मन botanist. Matthias was the German botanist and Theodore was the German zoologist. तर मित्रांनो, याला लक्षात कसं ठेवायचं? मॅथियस हा बॉटनिस्ट होता. म्हणजे बॉटनीमध्ये काय येतं, म्हणजे झाडं वगैरे. तर झाडांची जी बाहेरची कवरिंग असते त्याला काय म्हणतात? साल. तर बॉटनिस्टमध्ये कोण आहे? स्लेडन. आणि तर मित्रांनो, झुलॉजीमध्ये काय येतं? ॲनिमल्स वगैरे. आपण तर कुत्र्याला हिंदीमध्ये काय म्हणतात? स्वान म्हणतात. तसेच झुलॉजिस्ट कोण झाले? थिओडर स्वान. तर मित्रांनो, आपण पाहू की त्यांनी ही थेरी कोणत्या इयरमध्ये दिली? मॅथियसने ही थेरी 1838ला दिली. तसेच थिओडरने ही थेरी 1839ला दिली. तर मित्रांनो, आपण इथे पाहू की यांनी कशाबद्दल स्टडी केली. मॅथियस स्टडीड अबाउट प्लांट अँड थिओडर स्टडीज अबाउट द ॲनिमल. तर मित्रांनो, आपण इथे पाहू की मॅथियस या थेरीबद्दल काय बोलले आहे. प्लांट बॉडीज, इथे स्लेडनने काय म्हणले आहे? प्लांट बॉडीज कंपोज ऑफ डिफरंट टाईप ऑफ सेल्स अँड दे टुगेदर फॉर्म टिश्यू. जी प्लांट बॉडीज असते ती वेगवेगळ्या सेल्सपासून तयार झालेली असते आणि ते सेल्स एकत्र आले की काय फॉर्म करतात? टिश्यू फॉर्म करतात. सो गाईज, याबद्दल थिओडर काय बोलले की जी ॲनिमलची जी आउटर मोस्ट बाउंड्री असून ती सेल वॉल नसून काय असते? प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर मित्रांनो, मॅथियस काय बोलले की सेल वॉल इज युनिक कॅरेक्टर ऑफ प्लांट सेल. इथे मॅथियस बोलले की जी सेल वॉल असते ती प्लांटची एक युनिक कॅरेक्टर आहे.